साल्हेर किल्ला युनेस्कोच्या जागतिक मानांकन यादीत सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट मंत्री दादा भुसे। वारसा जतन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। युनेस्कोच्या जागतिक मानांकन स्थळ यादीत राज्यातील 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश आहे। पर्यटन स्थळ निधीतून साल्हेर किल्ल्यासाठी यापूर्वीच निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आता आपल्या सर्वांची किल्ला जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आहे। साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक मानांकन स्थळ यादीत समावेश होणे ही आपल्या सर्वांसाठी मानाची अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे देखील मंत्री दादा भुसे यांनी आभार मानले। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेलेले आपल्या महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 अशा 12 किल्ल्यांना त्या ठिकाणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकित केलेलं आहे। आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने, जनतेच्या वतीने, मराठी माणसांच्या वतीने आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि विशेष माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो। सर्वांचं मी अभिनंदन करतो। त्यातल्या त्यात आणखी दुग्ध शर्करा योग आहे की आपल्या नाशिक जिल्ह्याच्या बागलांचा साल्हेर किल्ल्याचाही या जागतिक वारसामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि एक ऐतिहासिक तर आहेच, परंतु एक पौराणिक पण वारसा लाभलेला हा आपला साल्हेर किल्ला, याचाही समावेश त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून संपूर्ण खानदेशवासियांच्या वतीने मी पंतप्रधान महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व वास्तूंचं जतन करणं आमच्या भावी पिढीच्यासाठी प्रेरणादायी हे सगळे महान प्रकल्प आहेत। त्याचं जतन करणं, त्या माध्यमातून प्रेरणा आपल्या पुढच्या पिढीला मिळते आहे। आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे इथली स्वच्छता, याची निगा राखणं, त्याचं पावित्र्य राखणं, यासाठी आपण सर्वजण कष्ट करूया, एवढं मी विनंती आवाहन करतो। यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्थळांचं निगा राखणं, इथली काही डागडुजी असेल, इथलं पावित्र्य राखणं, या संदर्भातलं काम प्रगतीपथावर आहे। मला वाटतं की साल्हेरच्याही संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय, आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि तिथल्या विकासाच्या संदर्भातला एक आराखडा शासनाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे, त्याला मान्यताही त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा या स्थळांना मला वाटतं की त्यांचं दर्शन घेऊन त्याचं एक आशीर्वाद, मार्गदर्शन आपल्या सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू शकणार आहे।